पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का। शहराध्यक्षांसह 4 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये पक्षामध्ये प्रवेश करणार। सुजय विखे पाटलांच्या अर्जाची निवडणूक आयोगाकडून दखल। अहमदनगर मतदारसंघामधील आक्षेप घेतलेल्या मतदान यंत्रांचं होणार मॉकपोल। लाडक्या बहिणीनंतर आता सरकारची युवा प्रशिक्षण योजना। 12वी पास केल्यानंतर प्रशिक्षणाच्या दरम्यान 6000, डिप्लोमावाल्यांना 8 तर पदवीधरांना 10,000 स्टायपेंड देण्याची घोषणा। काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये शूर जवान शहीद। केंद्रीय गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा। खासदार संजय राऊत यांची मागणी। खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्डद्वारे पूजा खेडकर यांनी मिळवलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र। रहिवासी म्हणून दिला थर्मोविरेटाचा कंपनीचा पत्ता। वादग्रस्त आयएस पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या अडचणीमध्ये वाढ। एसीबी तपासणार दिलीप खेडकर यांचं उत्पन्न। आयकर विभागाकडून मागवली माहिती। बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावरती भगदाड। एबीपी माझाच्या रियालिटी चेक नंतर एमएसआरडीसीच्या अभियंत्यांकडून मध्यरात्रीच खड्ड्यांची पाहणी। बहुप्रतीक्षित वाघनख उद्या संध्याकाळी महाराष्ट्रामध्ये येणार। विशेष विमानानं ही वाघनख साताऱ्यामध्ये तर 19 जुलैला भव्य दिव्य सोहळा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा। खासदार श्रीकांत शिंदे ही सपत्नीक राहणार उपस्थित। 4ही पिढ्यांपासून वारीची परंपरा। नाशिकचे अहिरे दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी। आई वडिलांच्या पुण्याईमुळेच विठुरायाच्या पूजेचा मान। अहिरे दाम्पत्याची एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया। डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक महानगरपालिकेकडून दंडाच्या रकमेमध्ये दुपटीने वाढ। निवासी भागामध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्यास प्रति स्पॉट 500 रुपयांचा दंड। कर्नाटकमध्ये खासगी कंपन्यांमध्ये क आणि ड पदांसाठी भूमिपुत्रांना 100% आरक्षण। कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय। विधिमंडळामध्ये गुरुवारी विधेयक। ओमानच्या समुद्र किनाऱ्यावरती तेलवाहू जहाज बुडालं। एव्हन एडन बंदराकडे येत असताना अपघात। 13 भारतीयांसह 16 कर्मचारी बेपत्ता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।